या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय नाणेफेक जिंकल्यानंतर. कुठले दोन नाही नाही तिचे खेळाडू आलेले नाही. पाटण धनगर स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग 2024 याचे आयोजन केले. मला वाटतं संतोष शेळके सर खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केले. मात्र या आयोजनाचा आनंद घ्यायचा आहे, सर्वांनी मन मोकळेपणाने आनंद घ्यायचा आहे पावसाचा, आणि या पावसाच्या सानिध्यामध्ये खेळण्याचा खूप चांगला अनुभव आपण घ्यायचा. या ठिकाणी चांगला प्लॅटफॉर्म आपल्या असोसिएशनने निर्माण केला आहे, त्याचा आनंद घ्यायचा. या ठिकाणी उपाध्यक्ष स्वतः पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झालेत बाबूदादा यांच्या स्वरूपामध्ये. नाही ना शिवांश फायटर बॅटिंग हा अरे बॉल दिले की दोन गोळकाच्यानं काय केलं बॉल. ए बाबा दोनच टाकता आणलेत जपून. बांड्या बॉल हाणायला लागतील तुला, मग तुझे हे होईल कोणाला हे घे तुझ्याकडनंच बॉल घेणार. 2 फलंदाज पाठवायचे आहेत. ओंकार झोडे खेळपट्टीच्या दिशेने 5 षटकांचा सामना असेल. बंडी काय झालं अरे आपले प्लेयर आलेत का नाही. चार बॉलर 5 ओव्हर 5 षटकांचा सामना असेल, लक्षात घ्यायचं आहे. आकड्याचा नंबर आहे का. सामन्याला सुरुवात करायची आहे, त्वरित सामना घेऊन घ्यायचा. संतोष शेळके आपले 2 फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने पाठवायचे आहेत. ओंकार झुळे आणि बाबूदादा आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. खूप विलंब झालाय सामन्यासाठी. अरे सिंडी या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. बाबूदादा प्लीज येणारे प्लेयर आपण 2 ओव्हरच्या आतमध्ये घेऊ शकता. 2 षटकं फेकण्या अगोदर येणारे खेळाडू आपण खेळू शकता. फलंदाजीसाठी आलेत काशीनाथ बोडके आणि विठ्ठल एडगे. प्रकाश दादा आपल्याला देखील विनंती आहे, आपण जायचंय मैदानामध्ये प्लीज. प्रकाश दादा बाबूदादा प्लीज, खूप विलंब होतोय. 12 वाजलेत, सामने आपल्याला होणार नाहीत, अन्यथा षटकं कमी खेळवली जातील प्लीज. या ठिकाणी शिवांश फायटर प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं यार. बाबूदादा खूप टाइम होतो यार प्लीज. कर्णधार क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मंगेश सर आपण त्वरित टकाटक क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. या ठिकाणी 5 षटकांचा सामना असेल.
या ठिकाणी सर्वप्रथम नाणेफेक जिंकले शिवांश फायटर या संघाने. नाणेफेकीचा कौल गेला बाबूदादा झोरे यांच्या पक्षामध्ये. आता पाहिजे आपण कोणत्या प्रकारची रणनीती हाकतायत या पावसाच्या सानिध्यामध्ये खेळताना दिसतील गणेश झोरे. आपल्यामुळे एवढा टाइम झालाय या ठिकाणी. बाबूदादा प्लीज, खूप विलंब झालाय. या ठिकाणी एका मोठ्या खेळाडूचं आगमन होत आहे. टाळ्या वाजून त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे प्रकाश दादाच्या ग्राउंड मध्ये. एक आमचा आदरचा एक घातकी असा फलंदाज स्ट्राईकवर असणार आहेत काशीनाथ बोडके. एक धडधाकट शरीरयष्टीचा फलंदाज आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज देखील समोर गोलंदाजी करताना दिसतील आपल्याला मंगेश शेळके, रफ्तार किंग. आता मात्र या गोलंदाजाबद्दल काय सांगू, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतील मंगेश शेळके आणि तेवढ्याच ताकदीचा देखील फलंदाज करताना दिसेल काशीनाथ बोडके. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु लिडिंग एज घेते आणि चेंडू मात्र डी झोनच्या स्वरूपामध्ये जाऊन विसावतोय. 2 चेंडू आणि 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात. मला वाटतं मंगेश शेळके सुसज्ज अशी सुरुवात करून देतो आपल्या संघाला मंगेश. आणि ते दोन्ही फलंदाज देखील तंत्रशुद्ध फलंदाजी करताना दिसत आहेत. त्यांनाही लक्षात आहे की 5 षटकांचा सामना आहे, आपल्याला कशा प्रकारची फलंदाजी केली पाहिजे. पुढील चेंडू मंगेश याचा सामना करतील. 1 बाउन्स, गुड डिसिजन. दोन्ही पंचांकडून चांगलं डिसिजन देण्यात येतं. या ठिकाणी अनुभवी असे पंच आहेत विशाल वरंडे. दोन्हीही फलंदाज देखील उंचपुरा असा फलंदाज आहे आणि तेवढाच ताकदीचा गोलंदाज देखील गोलंदाजी करताना दिसत आहेत मंगेश शेळके. पुढील चेंडू मंगेश याचा. पुन्हा एकदा वेग 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 आणि प्रचंड वेगावर स्वार होताना दिसत आहेत गोलंदाज मंगेश. एक तिकट मारा करताना दिसतोय मंगेश. काशीनाथ याच्या तोंडासमोरून चेंडू काढून घेतोय. आता मात्र अचूक टप्प्यावर अचूक लेंथवर गोलंदाजी, मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होतोय परंतु या ठिकाणी बीट होत आहेत काशीनाथ बोडके. एका मोठ्या फलंदाजाला जखडून ठेवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरला मंगेश. काय गोलंदाजी करतोय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. मला वाटतं या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांनी निर्णय करायचा. व्हाईट +1. धन्यवाद. 2 धावांनी संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या होते 4. अजून देखील या षटकातील उर्वरित 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मला वाटतं मंगेश याच्या षटकातील चांगलं षटक हाताळताना दिसत आहेत मंगेश शेळके. आतापर्यंत मात्र जखडून ठेवलंय काशीनाथ बोडके यांना. पाहूया शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या षटकातील. आता मात्र पुन्हा एकदा लिडिंग एज लागते आणि चेंडू सरळ डी झोनच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 5 धावा. चांगलं षटक हाताळलंय मंगेश शेळके यांनी. संघ मालक यांना साजन सुनवेल यांनी विश्वास दर्शवला होता या खेळाडूवर आयकॉनच्या स्वरूपामध्ये. तशीच गोलंदाजी देखील करताना दिसतोय मंगेश. आता मात्र स्वतः संघ मालक बाबूदादा झोरे गोलंदाजी ट्रॅकवर. पावसाचा आनंद घ्यायचा आहे. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी रंगताना दिसते. पहिलाच सामना चालू आहे सूर्य फायटर्स विरुद्ध शिवांश फायटर आणि आपले आयोजक देखील खूप चांगले आहेत संतोष शेळके. कौतुक करावं तेवढं कमीच आयोजकांचे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन आहे फलंदाजीसाठी. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून देखील पहिलं षटक घेऊन आलेत स्वतः संघ मालक बाबूदादा झोरे. एक खूप वर्षाचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. मात्र तेवढ्याच ताकदीचा फलंदाज देखील समोर खेळताना दिसेल विठ्ठल येडगे. आतापर्यंत मात्र एका चेंडूचा सामना केला, एकच धाव काढली या फलंदाजाने. आयकॉन आहेत हे देखील सूर्य फायटरचे. पुन्हा एकदा फुलटच पद्धतीचा चेंडू सरळ भिरकावून दिला. चेंडू सीमारेषा पार. षटकार, घणाघाती हल्ला आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. विठ्ठल याने आपल्या संघासाठी घातक फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय मला वाटतं विठ्ठल येडगे. पहिला चेंडू मात्र टॉप लिडिंग एज लागली होती आणि आता नंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका मारलाय विठ्ठल याने. आता मात्र या ठिकाणी अनुभव पणाला लावावा लागेल बाबूदादा यांना. पुन्हा एकदा मोठा फटका विघेट विठ्ठल येडगे आणि या ठिकाणी फ्रीट असेल मला वाटतं पंच.
या ठिकाणी पहिलीच मॅच पाहण्यासारखी लढत होते. मला वाटतं या ठिकाणी धावांचा डोंगर उभारताना दिसत आहेत सूर्य फायटर या संघाचे फलंदाज. काय फलंदाजी पाहायला मिळते. षटकार आणि चेंडू सरळ झिरकावून देतोय मैदानाच्या बाहेर. विठ्ठल येडगे याच्या बॅट मधून 2 चेंडू आणि 2 षटकार. एक चेंडू आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मला वाटतं 18 धावांवर. सूर्या फायटर या संघामध्ये ताकदीचे गोलंदाज देखील गोलंदाजी करणार आहेत. संतोष शेळके असतील, तदनंतर मात्र उमेश शेळके असतील. पुढील चेंडू बाबूदादा यांचा विठ्ठलसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मानस धाडला, परंतु या ठिकाणी एक धाव सहजरित्या पूर्ण होते. मला वाटतं एका धावावर चांगलं समाधान मानावं लागतं. या ठिकाणी गणेश येडगे या ठिकाणी सर्वप्रथम शरीर धरणीला लावले. गणेश येडगे यांनी या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पाडले गुरुद्वार या खिंडवनाचे. आता मात्र फिल्डिंग करण्यासाठी सज्ज झालेत गणेश शेठ. पाहूया पुढील चेंडू फलंदाज असतील काशीनाथ बोडके. स्वरपत्रीचा चेंडू पुन्हा एकदा विरकावून दिलाय चेंडू, परंतु त्या ठिकाणी अपुरा ग्राउंड असल्या कारणाने संघाची 2 धावा. पंच डायरेक्ट जर चेंडू लागला ना त्या टेनला तर 2 धावा द्यायचे. डायरेक्ट जर का चेंडू जातोय तर 2 धावा. सर्वांसाठी हा नियम लागू आहे. सर्वांनी एक लक्षात ठेवायचं आहे. जर का चेंडू फुलटॉच पडतोय ना त्या टेनवर तर 2 धावा. त्या जाळीवर पडतोय तरी 2 धावा. तो झेंडा लावला त्या झेंड्याच्या बाजूने जर गेला तर षटकार चौकार मान्य केला जाईल. सर्वांसाठी जे नियम आहेत. पंच धाव कळवायची आताची 1 धाव. धन्यवाद. 3 चेंडू आणि धावा खर्च केल्यात आतापर्यंत बाबूदादा याने मला वाटतं 15. अजून देखील उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विठ्ठल याने आग ओकणारी फलंदाजी करण्यास सुरुवात केली. कंटिन्यू प्रॅक्टिस मध्ये असणारा हा खेळाडू आहे. स्वतः वैयक्तिक 4 चेंडू 14 धावांवर खेळतोय विठ्ठल. पहिलं पुढील चेंडू बाबूदादा सामना करतील काशीनाथ बोडके. स्लोर पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा भरकावून दिलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू क्षेत्ररक्षणाला फिट करून जातोय. सीमारेषा पार. चौकार. काशीनाथ याच्या बॅट मधून चौकार येतोय. मात्र संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 24 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 24. या ठिकाणी पुन्हा एकदा बाबूदादा गोलंदाजी ट्रॅकवर सामना करतील काशीनाथ बोडके. शॉर्ट ऑफ गोल पद्धतीचा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. मनगटामध्ये भरपूर ताकद आहे, परंतु त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण होते. मला वाटतं 1 धाव 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावाचा मानस नाही आणि चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. आता मात्र बाबूदादा याच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. संघाची धावसंख्या झाले 26. लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा पंचांनी डिसिजन कळवायचं आहे या ठिकाणी. पंचांनी डिसिजन या ठिकाणी मला वाटतं आउट आहे का? आउट आहे. आउट आहे या ठिकाणी दाखवतो युट्यूब मध्ये. क्लीन बोल्ड आहे खेळाडू. प्लीज पंच या ठिकाणी फलंदाज क्लीन बोल्ड झालेला आहे. आपली स्पर्धा युट्यूब लाईव्ह असल्या कारणाने या ठिकाणी सर्व सांगू शकतो आपण, परंतु विकेट आहे. विकेट बाबूदादा याने आपल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या. तब्बल 21 धावा. चांगलं षटक हाताळलं होतं मंगेश याने, परंतु तदनंतर मात्र बाबूदादा आले गोलंदाजीसाठी. 2 चेंडूवर 2 मोठे फटके खेळला विठ्ठल आणि तदनंतर मात्र काशीनाथ त्याच्या देखील बॅटमधून चौकार नक्कीच आला. संघाची धावसंख्या झाली किती? 26 धावा.
2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते 26, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलेत मंगेश. रेबर बॉल क्रिकेटमध्ये मला वाटतं टप्प्यावर नियंत्रण असणं खूप महत्वाचं आहे. संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय मंगेश शेळके. आता सामना करतील विठ्ठल. 4 चेंडू आणि 14 धावांवर खेळतोय विठ्ठल. पहिला चेंडू मंगेश याचा फेस करेल विठ्ठल. पुन्हा एकदा मोठा फटका भिरकावून देण्याचा जरूर प्रयत्न केला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे गणेश आणि 1 रन मला वाटतं सहजरित्या पूर्ण केले. कोणत्याही प्रकारची घाई करत नाहीत. ओमकार झोरे हे एक अनुभवी असे खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू आहेत आणि मात्र एकाच धावेवर समाधान मानतायत. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेताना दिसतोय विठ्ठल. पाहूया पुढील चेंडू. सामना करतील ओमकार. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या होते 28, 28, लॉस ऑफ 1 विकेट. एक मोठा मोहरा तंबूच्या दिशेने जाऊन बसलाय काशीनाथ याच्या स्वरूपामध्ये. पुढील चेंडू. सामना करतील ओमकार. पुन्हा एकदा अवंतर फेकी. या ठिकाणी एकच धाव मला वाटतं वाईट नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे पावसाळी क्रिकेटमध्ये. महत्वाची गोष्ट. पुढील चेंडू मंगेश यांचा. ओमकार मोठा फटका मारण्याचा मानस जरूर धरला ओमकाराने, परंतु या ठिकाणी एक धाव डी झोनच्या स्वरूपामध्ये मला वाटतं मिळते. चांगला चेंडू हाताळला होता परंतु विकेट कीपर याची साथ लाभत नसल्याने एक धाव मात्र मिळते. पुढील चेंडू मंगेश यांचा. सामना करतील ओमकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू पुन्हा एकदा डी झोनच्या स्वरूपामध्ये जाऊन विसावतोय. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या होते 31 धावा. आयोजक कमिटी चेंडू आणायचे आहेत प्लीज. किती बॉल? 3. पुन्हा एकदा ओमकार याने त्या दिशेने चेंडू टोलावलाय. त्या मात्र एकच रन मिळेल त्या ठिकाणी ओमकार याला. 4 चेंडू समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 32. 4 चेंडू 4. सुरेश हे बॉल आणला पाठवणार कोणाला तरी. सूर्या अरे राहू दे चॅटिंग तुझी. बॉलचं पॅकेट संपलंय. पंचांनी चेंडू हातामध्ये ठेवायचे आहेत. पंकज शेडगे अन्यथा आपल्याला एक बॉलचं पॅकेट आणावं लागेल दोन्ही पंचांना प्लीज. आपण चेंडूवर लक्ष ठेवायचं आणि चेंडू आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. अन्यथा दोन्ही पंचांनी एक पॅकेट आणायचं चेंडूचं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच ठिकाणी त्याच दिशेने चेंडू जाताना दिसतोय. आतापर्यंत मात्र 3 चेंडू गेलेत त्या ठिकाणी. संघाची धावसंख्या एका धावेने पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 33. मला वाटतं शेवटचा चेंडू मंगेश याच्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगला षटक हाताळताना दिसतोय मंगेश. मोठा फटका ओमकाराच्या बॅटमधून. या ठिकाणी विकेट जाण्याची संधी जरूर होती परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण केले. मला वाटतं 2 धावा सहजरित्या पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज आणि 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या होते 36 धावा. 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या होते 36. किती झाले दादा? वाईट 35 ना. सॉरी माफ करा 35 धावा झालेत. एक बॉल डॉट आहे. ते गोंडी गेलेली नाही. व्हाईट प्लस 1 नाही. टी शर्ट आहे बाई त्याच्याकडे. कोण हो फोन कर ना त्याला. 1 वाजेपर्यंत येईल.
आता मात्र वैयक्तिक पहिला संघाकडून देखील पहिला षटक घेऊन आलाय. याचं नाव काय रे? भागवत लांबर. चांगलं षटक हाताळताना दिसेल भागवत. मला वाटतं सामना करतील विठ्ठल येडगे. पहिलाच चेंडू आणि अवांतर चेंडू फेकतोय भागवत आणि पंचांचे दोन्ही हात समांतर आणि वाईट चेंडूचा इशारा होतो. मला वाटतं पांडुरंग येडगे पंच असतील त्या ठिकाणी. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या होते 36. फोडला पावसात दिली असती फास्टर बॉलरला बॉल निघाला. पुढील चेंडू सामना करतील विठ्ठल. एक नंबर बॉलिंग आहे. पुढील चेंडू भागवत लांबर यांचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणीच खेळाडू आहेत त्या ठिकाणी शैलेश शेळके. पाणी नाही जात आहे. पुन्हा एकदा विठ्ठलाच्या बॅट मधून घणाघाती हल्ला. क्षेत्ररक्षक असतील मंगेश शेळके. या ठिकाणी मात्र झेलबाद होतोय. चांगली खेळी केली, छोटीशी खेळी खेळा, परंतु चांगली खेळी घेऊन पळतोय विठ्ठल. आता मात्र विठ्ठलाची जागा भरून काढण्यासाठी एक डॅशिंग फलंदाज, एक स्टायलिश मॅन सुरेश शेळके. स्थानपाड्याची आन बान शान. खेळपट्टीच्या दिशेने जाताना दिसतात सुरेश शेळके. वंडर बॉय ऑफ पाटण तालुका टेनिस क्रिकेट. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे या खेळाडूच्या नावावर. प्रकाश दादा काहीसं पाहताना दिसत आहेत. हा कोण खेळाडू आहे? मी कधी पाहिला नाही हा खेळाडू सुरेश शेळके. आणि मनोमनी आनंद व्यक्त करताना दिसत आहेत प्रकाश दादा. कोण आहे हा खेळाडू एवढा स्टायलिश? त्याचे डोळे पाहून मंत्रमुक्त झालेत सर्वच खेळाडू. बघा किती स्टायलिश आहे. काहीच गाईड करताना दिसतील आपणास अंपायर. एका मोठ्या खेळाडूचं लक्षण असतं पहा हे. किती बॉल हाताळलेत निलेश आणि 36 धावावर थांबवलंय सूर्या फायटर्स या संघाला. चांगलं षटक हाताळताना दिसतोय निलेश लांबूर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सुरेश घाऱ्या आतापर्यंत रोखून ठेवलंय घाऱ्या या फलंदाजाला. चांगलं षटक. मला वाटतं एकच धाव खर्च केले, अन्यथा हे षटक मिळून जाण्याची शक्यता आहे. पाहूया पहिल्या मिडलवर फेकतोय का भागवत लांबोर या प्रीमियर लीग मधली. शेवटचा चेंडू नो बॉल पंचांनी घोषित केलाय. नो +1 अशा 2 धावा. संघाची धावसंख्या होते 38. तदनंतर मात्र या ठिकाणी आपणास धर्मा पाटील यांचं देखील खूप सहकार्य लाभलंय. या ग्राउंडची देखरेख करताना दिसत आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि वारंवार आमच्या पाठीशी असतात. आम्हाला खूप मोठी साथ आहे या व्यक्तीची. कौतुक करावं तेवढं कमीच. पॉवरफुल चेंडू. पुन्हा एकदा सामन्याकडे वळू आपण. चांगले 5 चेंडू हाताळलेत. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केल्यात. फ्रीट असेल हा बॉल. पुन्हा एकदा अवांतर धाव आणि एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या होते 39 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. बघा मोठ्या फलंदाजाचा मोठा फटका, परंतु या चेंडूवर मात्र झेलबाद होण्याची शक्यता. परंतु या ठिकाणी फ्रीट असल्या कारणाने पंचांनी डिसिजन कळवायचा आहे. चाळीस धावा झालेत आतापर्यंत धावफलकावर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 40. 5 धावांचं षटक फेकले निलेश याने. खूप चांगलं षटक हाताळलंय भागवत लांबोर याने. सॉरी माफ करा.
40 धावा 40. ओंकार झोरे. अजून देखील 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपणास मोठी धावसंख्या उभारायची आहे या ठिकाणी. बॉल काय टाइम झाला, मस्त टाइम केला. तू बॅट घेतली की चांगली बॅट उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक. आता मात्र स्वतः आयकॉन आलेत गोलंदाजी मार्क ट्रॅक वर कोयल शेळके. आता पाहायचं आपल्याला ट्रेन कशा पद्धतीने धावते या ठिकाणी. स्वतः कोयल आलेत. पहिला चेंडू सुरुवात करून दिले. अवांतर धाव. व्हाईट +1 2 धावाने सांगाय धावसंख्या होते 42 धावा. शेवटचं षटक असणार आहे. या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय सुरेश, परंतु एकच धाव मला वाटतं त्या ठिकाणी मिळते फलंदाजाला 1D झोनच्या स्वरूपामध्ये. संघाची धावसंख्या होते 43. दगडूला पण फोन करतो, बोलला 1 वाजेपर्यंत. सुरेश याच्या बॅट मधून मला वाटतं मोठा फटका आला. या ठिकाणी 6 धावाने संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या होते किती? 49. कोण रे? तर बोले ना, आता किती वाजले की? अरे मंग्या, तुषारनं टाकले शपथ, तुषारनं चांगली टाकले. आणि उत्तम नाही होतो काय. आणि उत्तम आहे काय नाही, उत्तम चांगली टाकतो. दोन बॉल झाले. पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. कोयल याचा घातक मारा. यार अंकेला कर ना, अंकेला फोन कर की. आता मात्र एक लेफ्टी ऑलराऊंडर खेळपट्टीच्या दिशेने जाताना दिसतील. स्वतः आयोजक संतोष शेळके 24 तास या ग्राउंड मधला सराव करतो. आता हा संतोष आता आलाय खेळपट्टीच्या दिशेने. कोयल याच्या अजून देखील षटकातील 4 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत. किती बॉल? 3 चेंडू शिल्लक आहेत. आता झाले की फक्त 2 ओव्हर बाकी आहे. अजून देखील या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. कोयल शेळके यांच्या षटकातील सामना करतील डावखुऱ्या हाताचे फलंदाज संतोष शेळके. सँडी खूप बोलबाला राहिला या खेळाडूचा. पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी करतोय संतोष. मोठा फटका मारताना प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी एक धाव चोरटी धाव घेतली. या ठिकाणी एका धावेने संघ पुढे सरकला. संघ धावसंख्या होती 50 धावा. कॉंग्रॅच्युलेशन सूर्य फायटर्स. या संघाच्या 50 धावा लागल्यात बोर्डवर. आता आमचा खेळाडू फोन उचलला, फोन करा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कोयल याच्या षटकातील सामना करतील ओंकार झोरे. अवांतर चेंडू. व्हाईट +1 मला वाटतं या ठिकाणी 2 धावा. संघाची धावसंख्या होते 52. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. कोयल याच्या षटकातील मोठा फटका ओंकाराच्या बॅट मधून घणाघाती हल्ला, परंतु क्षेत्ररक्षक शैलेश असतील चेंडू खाली. या ठिकाणी झेल जमिनीला दान होतोय. एका धावेचं रूपांतर त्वरित 2 धावांमध्ये केलंय. 2 धावांनी संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या होते 54. 54 धावा. 5 चेंडू. लास्ट बॉल लास्ट. शेवटचा चेंडू लास्ट चेंडू पहिल्या इनिंग मधील खेळतील पहा ओंकार झोरे. आउट आहे. आउट आउट. फलंदाज बाद. 55 धावांना. मला वाटतं पहिल्या इनिंग मध्ये 54 धावा केल्यात आणि 55 धावांचं आव्हान ठेवलंय शिवांश फायटर संघासमोर.
प्रकाश दादा यांचं खूप खूप आभार. आपण या वेळात वेळ काढून या ठिकाणी सामन्यास उपस्थित राहिलात. शिवांश फायटर ग्राउंडच्या बाहेर यायचा प्लीज. आता काय बोलून फायदा आहे. ओमकार झोडे त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बंटी किती जण आहे आपण बघ ना. बंटी किती जण आहे. अक्षय कुठे गेला रे तू. बघा शिस्तप्रिय असा संघ ओमकार झोडे यांचा संघ लाईनअप मध्ये एंट्री होतोय खेळपट्टीच्या दिशेने. बाबूदादा आपण सुद्धा लाईनअप मध्येच बाहेर यायला हवं होतं, परंतु या संघामध्ये वरिष्ठ खेळाडू खेळताना दिसत आहेत. प्रकाश शेळके दादा असतील, तुषार दादा झोडे असतील, गणेश दादा एडगे असतील, शैलेश शेळके असतील. बंटी 11 जण आहे का आपण. कोण नाही. सगळ्या लिहिल्या खाली संतोष शंकर दोघांची 4 संतोष शंकर येणार नाही. 11 झालं. काय संताचा नंबर बघ ना, मग तेच बोलतो. तिथे काय ना सगळे साईडला तो काम आहे बोलतो. उद्या येणार संत्या. कोण तर उचल ना. 9 माझ्या डोळ्यासमोर जिल्ह्याच्या आखाड्याला काल फोन केलं. सुरेश शेळके डॅशिंग फलंदाज, एक चांगला खेळाडू. धर्मानाना यांचा फेवरेट खेळाडू सुरेश शेळके. नाही ना सुरेश. विलंब लावला आहे. अरे उमेश शेट्टी कोणाचा आहे. कोण कुणाचाच नाही. आठवलेच असं. हा पुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी समालोचन कक्षात केली जाते. हा हो हो. अच्छा संजय आला किती होते. संजय अरे संजय सामन्याला सुरुवात करायची आहे. बाबूदादा खरंच खूप विलंब, आपण खूप टाइम लावलाय आपल्या सामन्यासाठी. प्लीज थोडं सहकार्य करायचं आहे. या पुढील देखील सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 30 चेंडू आणि 55 धावांचं असं मला वाटतं मापक म्हणता येणार नाही. एक मोठं असं आव्हान ठेवलंय. तरी घेतला पाहिजे. या ठिकाणी फलंदाजीसाठी 2 फलंदाज. गणेश शेठ थोडं स्पीडअप घ्यायचंय प्लीज. बाबूदादा स्पीडअप घ्यायचंय जरा. या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे ओंकारचं. या ठिकाणी गणेश शेठ एडगे आणि गणेश झोडे अशी ओपनिंगची फलंदाजी खेळपट्टीच्या दिशेने जाताना दिसतात दोन्ही फलंदाज. थोडं वॉर्मअप करत जायचं गणेश शेठ फास्ट.
गणेश गणेश धोरेन गणेश पंचांनी डिसिजन त्वरित मॅच सामना चालू करावा आहे. काशीनाथ बॉलर गोलंदाजी मार्कवर आलेत काशीनाथ बोडके आणि मात्र पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी करून घ्यायचा आहे. बाबू शेठ कर्णधार यायचा आहे समालोचन कक्षामध्ये आणि गणेश शेळके दोन्ही कर्णधार या ठिकाणी यायचा आहे. पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे त्वरित. गणेश शेळके कर्णधार, देवांश फायटर्स या पुढील होणारा सामना. पहिला चेंडू मला वाटतं सामन्याच्या दिशेने होऊया आपण. अक्षय शेळके मला वाटतं कर्णधार आहेत SG फायटर संघाचे. या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचे आहे गणेश शेळके. होईल होणारा सामना प्लीज होत. या ठिकाणी सामन्याला होते सुरुवात. 55 धावांचं लक्ष आहे या संघासमोर. पाहूया आपण. या ठिकाणी सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर काशीनाथ, एक लेफ्टम स्पिनर गणेश स्टॉपेज आणि एक धाव मात्र रोखू शकत नाही. एका धावेने संघाचा श्रीगणेशा करतोय. तो गणेश शेळके या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचे. पाहूया पुढील चेंडू काशीनाथ यांचा. सामना करतील गणेश झोरे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गणेश, परंतु एक धाव सहजरित्या डिझोनच्या स्वरूपामध्ये घुटना टेक तमाशा देख शॉट. चांगला फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला परंतु एकाच धावेचा दुजोरा मिळतोय. अरे मग माझ्यात पण दगडू खातो नाही. पायापुढील चेंडू काशीनाथ यांचा. सामना करतील गणेश झोरे. पुन्हा एकदा काय की 50 जण पाहिजे. तीन बॉल 3 धावा. हॅलो मैदानात आहे. या की नाही अजून चालू होईल आता. या ठिकाणी गणेश येडगे याच्या बॅट मधून घणाघाती हल्ला आणि चेंडू मला वाटतं पंचांनी डिसिजन कळवायचा आहे. 6 धावा षटकार. एका मोठ्या फलंदाजाच्या विरोधात फलंदाजी करताना दिसतात गणेश शेठ येडगे. आता मात्र संघमालक बाबूदादा झोरे काहीस स्माइल मध्ये दिसत आहेत. SG फायटर संघाने नाणेफेक जिंकले मला वाटतं या ठिकाणी. चार चेंडू 9 धावा. चांगली फलंदाजी करताना दिसतात गणेश येडगे. मोठा फटका आलाय गणेश यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. झेल खाली असतील ओंकार झोरे. या ठिकाणी झेल होते जमिनीला दान आणि या ठिकाणी एकच धाव मिळते. चांगलं क्रिकेट या ठिकाणी ताळमेळ दिसतो दोन्ही फलंदाजामध्ये. पिंक वाली पाहूया पुढील चेंडू. सामना करतील गणेश. काशीनाथ याच्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू खर्च केलेत. किती बॉल झाले? 5 चेंडू. लास्ट शेवटचा चेंडू. गणेश याच्या बॅट मधून मोठा फटका परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप होतोय. एक धाव सहजरित्या मिळते. मला वाटतं 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 12. इझी कॅच हातात पडली.
उमेश शेळके. आता मात्र गोलंदाजी मार्कवर स्वतः उमेश शेळके. बाबूदादा यांनी समालोचन कक्ष द्यायचं आहे. तेरा धावा. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा चांगला चेंडू हाताळताना दिसतोय उमेश शेळके. एका मोठ्या फलंदाजाला बीट केलं या ठिकाणी उमेश शेळके याने गणेश एडगे अशा मोठ्या फलंदाजाला जखडून ठेवले आपल्या जाळ्यामध्ये. गणेश शेळके स्टँड अँड डिलिव्हर सरळ चेंडू भिरकावून दिलाय. मला वाटतं त्या ठिकाणी सीमारेषा पार खणखणीत असा षटका आहे. मला वाटतं त्या ठिकाणी गणेश शेळके एडगे यांच्या बॅट मधून उत्तुंग असा मोठा फटका खेळताना दिसतात गणेश दादा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 19. पुन्हा एकदा उमेश 3 चेंडू 19 धावा आतापर्यंत शिवाश 11 संघाच्या. पुन्हा एकदा गणेश शेठ एकच धाव. त्या ठिकाणी एका धावावर समाधान मानावं लागतंय. फलंदाज काहीसा स्वतःवर नाराज. चांगला चेंडू हाताळला होता आणि चांगला फटका देखील खेळला होता गणेश शेठ यांनी, परंतु या चेंडूवर मात्र एकच धाव. 20 संघाची धावसंख्या होते 20. अजून देखील 35 धावांची आवश्यकता असणार आहे शिवांश 11 या संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. चांगला चेंडू टोलाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुरेश शेळके असतील चेंडू खाली. एक धाव सहजरित्या पूर्ण केले. मला वाटतं त्या ठिकाणी समजदारीचे क्रिकेट खेळतात दोन्ही फलंदाज आणि एका धावीने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या होते 21. 5 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते 21 धावा. चांगला टोलवला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. मला वाटतं 2 धावा पूर्ण होत आहेत का पाहायचं. जवळपास मला वाटतं 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी संघ पुढे सरकते. संघाची धावसंख्या होते 23 धावा. 18 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. 5 ओव्हरचे 11 दिल्या, काकांनी 12 दिल्या. बाबूबाबा झोरे यांनी समालोचन कक्ष द्यायचं आहे प्लीज. यापुढे होणाऱ्या सामन्याचं समालोचन करायचं आहे आपणास. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आलेत गणेश शेळके. एक ओव्हर 15 आली तर विषय संपला. काय झालं विठ्ठलला एक बॉलर राहिलाय. आहे सांगते
लिओ टाकली दुसरी विकेट आता सुकी झाली की मंग्या आहे ते विकेट आहे ती मंग्यात मारू शकतो आणि तो निघत आउट अवांतर धाव वाईट चेंडू पंचांचा निर्णय अंतिम राहील त्यांना बाहेर थांबायचं पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाईट चेंडू एकच धाव. या ठिकाणी उत्कृष्ट कॉमेंटेटर सतीश शेळके सरांचे आगमन झाले. टाळ्याच्या गजरामध्ये आगमन करायचे आहे सरांचे. आमच्या पाटण तालुक्याची आन बान शान. एक गोड आवाज पुन्हा एकदा. फुल अँड सक्सेसफुल चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकार गणेश शेठ एडगे यांच्या बॅट मधून घणाघाती हल्ला. सर ठिकाणी आपण समालोचन करायचं आहे. संघ धावसंख्या होते 30. सध्या इकडे हॅलो माईक चेक. हॅलो कितीला विन कितीला बॉल ए विन कितीला अरे विन कितीला 55 हॅलो. येस मॅचच्या दिशेने जाऊ. आपण पाहतोय रबल बॉल क्रिकेट प्रीमियर लीग आणि पर्व पहिलं आयोजक जर विचार केला तर संतोष शेळके असेल, बंटी शेळके, प्रकाश एडगे आणि सुरेश शेळके यांच्या माध्यमातून ही पाटण तालुका क्रिकेट समाज पाटण तालुका धनगर क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही एक मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा खेळली जाते. आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थाने ANP लाईव्हने मात्र ज्या बॉलरला नागिन बॉलर म्हणून जे नाव दिलं तोच बॉलर आपल्याला पाहायला भेटतो आता सध्याच्या स्थितीला पंचांच्या भूमिकेमध्ये. तर एका साईडला विशाल वरंडे किंग ऑफ आणि रफ्तारका राजा ज्याला मात्र म्हटलं होतं, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर पाटण तालुक्यातील विशाल वरंडे. तर म्हणजे मार्क मध्ये आपल्याला पाहायला भेटले त्याच्या स्थितीचा जर विचार केला तर गणेश. तर स्ट्रायकिंगला बॅटल मात्र होता गणेश एडगे. 55 धावसंख्येचं आव्हान असताना आजच्या दिवसामध्ये पहिला चेंडू खऱ्या अर्थाने फेस केला विठ्ठल एडगेने. गोलंदाजी मार्क मध्ये आपल्याला पाहायला भेटला मंगेश. तर पहिला षटकार याच्या बॅट मधून विठ्ठल एडगेच्या बॅट मधून आला. तर जर विचार केला तर पहिला चौकार आजच्या दिवसातील काशीनाथ बोडके याच्या बॅट मधून आला होता. 55 धावसंख्येचं टार्गेट आणि 55 धावसंख्येचं टार्गेट परिपूर्ण करत असताना आपण पाहतो आतापर्यंत धावफलक जाऊन पुढे 33च्या घरामध्ये 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 to go. 2 चेंडू बाकी. याचा पुन्हा आपण टॉप पेज होती. बॅटला अगदी चेंडू ब्रश करून निघून चालला डी झोन साठी. ज्या ठिकाणी 1 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचला संघ या आकड्यावरती. SG फायटर्स वर्सेस देवन फायटर्स. यस याचा स्टँड इन डिलिव्हरी बिग 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 आउट ऑफ द पाक सीमा रेषा बाहेर पाठवून दिले 6 धावसंख्यांसाठी. कोणाचा गणेशचा याच्यापुढे मॅच मध्ये सांगितलं की SG फायटर्स वर्सेस देवन यस SG फायटर्स आणि देवांश वॉरियर संघ दोन्ही संघांना जर माझा फायटर संघ जर माझा आवाज आपल्यापर्यंत असेल तर प्लीज विनंती असेल की दोन्ही संघाच्या कॅप्टनने नाणेफेकीसाठी ते उपस्थित राहायचं आहे. कोण जिंकला जिंकले की SG फायटर्स निर्णय काय घेतला? यस आपण नाणेफेकी जिंकला तर आपण निर्णय कळवायचा विनंती असेल आपल्याला. 13-32 खेळतोय. बोल ना. अक्षयला
यस अक्षय शेळके कॅप्टन कुल आपला निर्णय कळवायचा आहे. पण प्लीज विनंती असेल आपल्याला, जर माझा आवाज आपल्यामध्ये असेल तर प्लीज आपला निर्णय कळवा. 18 चेंडू 13 चेंडू 32 धावा या आकड्यावरती गणेश एडगे जो मात्र नॉन स्ट्राईकला बॅटल आहे तिच्या आकडेवारी मात्र पाहायला भेटेल. कोणती मार्क करतो आपण पाहतोय वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक चौथं षटक प्रगतीपथावरती असताना काशीनाथ बोडके पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक षटक मात्र निघालाय. या ओव्हरमध्ये किती खाईल याचा पुण्याचा फटका चांगला पाहायला भेटलाय. परंतु अगदी जर विचार केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. एकच धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या 1 नाही बेगवती चांगलं डिसिजन देखील पाहायला भेटलाय. खालती पण गणेश आहे का? गणेश झोवरे याच्या माध्यमातून जर विचार केला तर, कारण माहिती आहे 13 चेंडू 32 धावा जो खेळाडू खेळतो जी बॅट मध्ये अगदी चांगली तलपलेली आहे. अशी टू गणेश एडगे याचा पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका सजवण्याचा अट्टहास पाहायला भेटला होता. परंतु प्रत्युत्तर नाही. चेंडू बीट झाल्यानंतर नाही यष्टींच्या पाठी मात्र ज्याला यष्टींचा पाठीमागून जो मात्र अगदी मॅच कोणत्या क्षणाला फिरवतो तोच अगदी पाटण तालुक्यामध्ये नामांकित यष्टी रक्षक या नावाने ओळखला जातो ओमकार झोरे पाहायला भेटलाय. 10 चेंडू 14 धावा याचा आपण पाहतोय. डी झोन साठी चेंडू जाईल. धावसंख्या 1 ने मात्र वेगावते आणि 1 ने कमी देखील होईल. अजून देखील 9 चेंडू आणि 13 धावसंख्येचा आपण बाकी असेल. इथून पुढे जर तुम्हाला जिंकायचं असेल तर जेवढे डॉट बॉल आणि विकेट हे दोन देखील समीकरण तुमच्या माध्यमातून ते पाहायला भेटलं पाहिजे. NP लाईव्ह खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या आणि गावागावांमध्ये आणि वाडीवाडीमध्ये या ANP लाईव्ह यूट्यूब लाईव्हचं मात्र देखील नाव गेलंय. कारण ज्या ठिकाणी मात्र कमतरता असते कोणत्याही टुर्नामेंटला त्या ठिकाणी मात्र ANP लाईव्ह हे ठामपणे उभं असतं. यस फार चांगलं मात्र एक क्रिकेटचं अगदी कॅचअप करत असताना प्रत्येक चेंडू आपल्याला पाहायला भेटलाय. फार चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली होती आणि उसळी घेतल्यानंतर नाही चेंडू अगदी निघून चाललाय यष्टीरक्षक हातामध्ये. यस 8 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. 2 टू गो. अक्षय शेळके जर या 2 बॉलच्या लास्ट ओव्हरच्या पहिल्या बॉलच्या आधी जर तुमचा निर्णय समजला नाही तर आपल्याला पॅनलाइज केले जाईल. लक्षात ठेवा शेवटची ओव्हर 4थ्या ओव्हरच्या पहिल्या बॉल पडण्याआधी तुमचा निर्णय इथे कळला पाहिजे. लक्षात ठेवा. याचा पुन्हा आपण पाहतो कडकडे ओढीचा प्रयत्न पाहायला भेटला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेगावते. जाऊन पोहोचल्या संघ तब्बल धाव फलकावरती 43 आकड्यावरती. 1 टू गो. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. याच कोणतरी म्हटलं होतं की उत्कृष्ट खेळाडू कोण असतो. आपला संघ ज्या ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो त्यावेळेला त्या संघासाठी मात्र धावून येतो ना तोच मात्र संघ तोच खेळाडू मात्र उत्कृष्ट असतो. आणि खऱ्या अर्थाने काशीनाथ बोडके उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे. अगदी अनेक मॅचेस त्यांनी मात्र ज्या गोलंदाजी मार्क होती फिरवलेत आणि अनेक मॅचेस बॅटिंगच्या माध्यमातून देखील फिरवलेले आहेत. पहिला चौकार याच्या बॅटमधून आला होता आजच्या दिवसातील. याचा पुन्हा एकदा कॅच साठी प्रयत्न केला पाहिजे परंतु सेकंड मध्ये अगदी सुपर कॅच पकडले गेले. यस अक्षय लक्षात ठेवा पहिला चेंडू हा पडण्याआधी आपल्याला निर्णय कळला पाहिजे. पॅनलाइज केल्यानंतर नाही विचारायला पाहिजे येऊ नका की पॅनलाइज का केलंय. हा सेकंड कॉल तुम्हाला आहे. अक्षय शेळके कॅप्टन आपण निर्णय कळवायचा पहिला चेंडू पडण्याआधी आणि त्या पॅनलाइज केला जाईल आणि पॅनलाइज केल्यानंतर कोणीही विचारू नका की पॅनलाइज का केलं कारण तो एक सूचना ही तुम्हाला 4 वेळा दिली जाणार नाहीये. जशी असतं 2 वेळा दिली जाईल त्यानंतर पॅनलाइज केलं जाईल. किशोर वरक देखील खेळताना आपल्याला पाहायला भेटलाय. अक्षय बाबू म्हणजे बाहुबली म्हटलं तर मामा सुरेश मामा देखील आहेत. संघ मालक आहेत दीपक एडगे देखील आहेत. म्हणजे अगदी जर विचार केला बुल्ली अच्छा म्हणजे अगदी जर विचार केला तर इथे हार्ड हिटर बॅटलची कमतरता नसणार आहे. गणेश बोडके ज्याने मात्र अगदी आपल्या नावाचा दबदबा या पाटण तालुक्यामध्ये फार गाजला होता. जास्त वेळ नाही 5 मिनिटाचा फक्त कालावधी शेवटच्या ओव्हरसाठी तुम्हाला दिला जाईल आणि 5 षटकामध्ये जर तुम्ही हे ओव्हर संपूर्ण जर पॅनलाइज केलं तर लक्षात ठेवा 6 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता अजून देखील बाकी आहे. काशीनाथचं कौतुक करेल तेवढं मात्र कमी असेल कारण जर विचार केला 6-12
यस 6 चेंडू 12 धावा. कारण अगदी टर्निंग पॉइंटची ओव्हर आणि त्यामध्ये 1 विकेट आणि 3 धावा देणं फार महत्वाचं असतं. आणि अगदी जर विचार केला तर आपल्याला हे ग्राउंड ज्यांनी मिळवून दिले धर्मा पाटील सरांचा देखील सकाळपासून जर विचार केला तर फेराफेरी इथे चालू आहे. कारण मैदानाची काळजी घेणं देखील फार महत्वाचं असतं. यस अंकुश शेळके खऱ्या अर्थानं जर चेहरा पाहिला तर या मॅचची जर सकाळी जर कोणाला आतुरता असेल तर या अंकुशला जास्त होते. कारण पहिला मॅचेस त्याचाच पडलाय की मॅच कधी चालू होते. आणि आज मॅच चालू झाल्यानंतर मात्र सर्वात लेट म्हणजे अंकुश शेळके झाले. अगदी आपलं देखील स्वागत असेल. या आपण देखील व्यासपीठावरती स्थानपन्न द्यावी अशी विनंती असेल. फिट हे बॉस अक्षय कुमारने ज्या प्रकारे ती बनियल घालूनची मात्र ऍड केली होती त्याच प्रकारे इकडे देखील अंकुश शेळकेने देखील बनियल घालून ऍड करायला मात्र आलेलं आहे तिथे. 6 चेंडू 12 धावा. गोंधळी मार्क कुठे आपल्याला पाहायला भेटला आहे. हे जास्त विलंब लावायचं नाही. पंच नागिन बॉलर. अरे बॉल दे की बंटी. अरे बॉल दे की. पंच नागिन बॉलर लक्षात ठेवायचा आहे. एवढा वेळ तुम्ही लावू शकत नाही. कोणत्याही टीमला द्यायचा नाहीये कारण आपल्याकडे फार वेळ कमी आहे. आणि त्याच अंतर्गत जर विचार केला आजच्या दिवसामध्ये आपल्याला फार सामने देखील खेळले पाहिजेत. उद्या दिवस शेवटचा असेल. उद्या दिवस अगदी जर विचार केला तर सर्वांना पाहतोय बा आणि प्रत्येक षटक हे जास्त व्हायला पाहिजेत. कारण पहिली टुर्नामेंट पाटण तालुका धनगर क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पावसाळी ही टुर्नामेंटला पाहायला भेटते. अगदी लाजबाब आणि एक अगदी सुंदर एक आयोजन आपल्याला पाहायला भेटले. स्पीडअप घ्या. फार विलंब घेतोय. पॅनलाइज केलं तर लक्षात ठेवा. सहा चेंडू 12 धावा. पहिला चेंडू प्रगती विद्यार्थी असताना सँडियाचा एक हार्ड हिटर बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय. गणेश हेडगे टू सँडी. पहिला चेंडू फुल टच बॉल आहे. उंची आहे. लांबी आहे. अगदी चांगला आहे षटकारासाठी. 49. येस अक्षय शेळके लक्षात ठेवा. लास्ट कॉल आपल्याला आहे. यस बिग 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 आउट ऑफ द पाक सीमा रेषा बाहेर. गणेश एडगे ऑन फायर. यस 19 बॉल 46 धावा. गणेश एडगे बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा कडकड एकदा होऊ द्या.